काय? कोण आले चंद्रहार घेऊन मोडायला? रोहन सहस्रबुद्धे? अच्छा, नाचुनेचा भाऊ? हो हो, म्हणजे मी तिलाच दिला होता. मी तिच्याकडे चौकशी करते आणि तुम्हाला कळवते संध्याकाळपर्यंत. थँक्यू. आई, आपण दिलेला चंद्रहार त्यांनी विकायला काढला? तो 5 मिनिटात म्हणजे नक्की कुठल्या 5 मिनिटात येणार आहे? म्हणजे जगाला सर्वमान्य जी 5 मिनिटं आहेत त्या 5 मिनिटात का तुमच्या 5 मिनिटात? बर ठीक आहे, पाठवा पाठवा. काय एसी बिघडला का पुन्हा? नाही आता फोन चोरून ऐकलास? चोरून कशाला? चांगला समोर उभा राहून ऐकला की. अरे हो की, सॉरी हा, चुकलं माझं. तुम्हाला सांगतो साहेब, तो रिपेअर करायला म्हणून येत असणार आणि मुद्दाम काहीतरी बिघडवून जात असणार. बर, म्हणजे पुन्हा त्याला बोलवावं लागणार, पुन्हा त्याचं वेगळं बिल लागणार. हल्ली असं करता तो माणसं. हो का? पण असं करत असतील तर आपण काय करणार त्याला सांग बरं. चांगलं ओरडा त्याला आता आल्यावर. मी काय म्हणतो, तो आला की तू येतोस का ओरडायला? नाही, तुम्ही असताना मी कसं ओरडणार ना? नाही नाही, माझ्यावर ओरडतोस तसा त्याच्यावर ओरड, नाही का? नाही, पण तुमची सगळीच कामं जर मी केली तर. हा, मग मी काय काम करणार? बरोबर आहे, बरोबर आहे. नाही म्हणजे तर कसं चालेल असं म्हणायचं होतं मला. हो, बरोबर बरोबर. अजून काही काम आहे का आपलं? तेच मी तुम्हाला विचारतोय. काय? म्हणजे तुमचं जर माझ्याकडे काही काम असेल तर सांगा. काय, मला एक महत्वाचं काम आहे, जरा बाहेर जाऊन येतं. सांगतोयस का विचारतोयस? मी निघू? हो, निघ निघ निघ. चहा थंड झाला. घेऊन जा घेऊन जा. जाई तुला आणू चहा? नाही ना हे बघ जान्हवी, मी आज फार वैतागलेलो आहे. माझं सकाळपासून डोकं फिरलेलं आहे. प्लीज काहीही महत्वाचं बोलू नकोस. का? आजचा दिवसच खराब आहे. सर, मला तुमच्याशी बोलायचंय. EMI बद्दलच ना? हे बघ जान्हवी, मी तुला सांगितलेलं आहे की तू माझ्या मुलीसारखी आहेस. तू EMI भरायचं कशाला टेन्शन घेते? सावकाश बर. थँक्यू सर. पण सावकाश म्हणजे किती सावकाश? का मी नाहीच फेडले तर चालेल ना? अगं तेच तर म्हणतोय मी, नाही फेडले तर. गोखले साहेब काही बोलले का तुला? हो. माझ्या मनावरचा ताण हलका झाला. गोखले साहेब मोठा माणूस. आता काही मला टेन्शन नाही. बोल. असं का वागलात तुम्ही सर? सॉरी जान्हवी. मला सॉरी नका म्हणू तुम्ही. पण माझं सॉरी म्हणून झालंय. सर प्लीज पुन्हा परत कधीच असं करू नका. नाही करणार. सर मी निघते, मला काम आहे. हो. हॅलो हॅलो. कोण? इलेक्ट्रिशियन हवाय तुम्हाला? आहे ना, मी आहे. योग्य ठिकाणी फोन केलाय. मी एका हातात टेस्टर आणि एका हातात स्क्रूड्रायव्हर घेऊनच बसलोय. खिशात 10-15 खेळ टाकतो आणि तुमच्याकडे कूच करतो. पत्ता द्या. विसरलाय? आठवलं की फोन करा, मी येतो इलेक्ट्रिशियन म्हणून. इलेक्ट्रिशियन, एसी वाला सोडून सगळ्यांचे फोन येत आहेत. काय देवा, पिंट्याच्या बाबतीत माझं जरा चुकलंच. मला क्षमा कर. आणि आता पिंट्या म्हणतोय तर त्याला हवं तसं करण्यात त्याला यश येऊ दे. त्याला मार्ग सापडू दे रे बाबा. पोरग धडपडून काहीतरी करू पाहतय. आशीर्वाद दे त्याला. त्याच्या वाटचे सगळे त्रास मला म्हाताऱ्याला झाले तरी चालतील, पण त्याला जे करून दाखवायचं आहे ना, ते त्याला करून दाखवू दे. पिंट्याचं सगळं नीट झालं की मी मरायला मोकळा. हा श्री, बोल. निघालीस? नाही रे, निघीन आता. तुझं काय? अगं थोडासा उशीर होईल, तेच सांगायला फोन केला होता. बरं. अरे बेबी येताना कळवलंस का? नाही, कळवतो. बरं, तू मिस्टर बोरकरांची बोलीस का? हो. काय म्हणाले? श्री, मला रागवताच नाही आलं त्यांच्यावर. अगं त्यांच्यावर रागवावं असं त्यांनी काही केलंच नव्हतं. सर एक्सक्यूज मी. एक मिनिट. ओके. बरं जान्हवी, ठेव, नंतर बोलतो.
तुझ्या समोर कोणी आहे? हो, तू कसं ओळखलंस? एकदम टू द पॉइंट बोलतोयस. हो. चल ठेव आता. ऐक ना, आय लव्ह यू. ओके ओके, बाय 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 नाही करायचंय. मी आय लव्ह यू म्हंटल. मला आय लव्ह यू टू म्हण आता. बाय. रात्री बोलू. बाय बाय बाय. ठीक आहे, बाय. काय सांगतेस काय? अहो, खरं तेच सांगते. मी माझ्या कानाने ऐकलं. नक्की नाही इंदुबाईनी? मागच्या वेळेस तू सांगितलं होतं श्री आणि जान्हवी मध्ये भांडण झालं म्हणून, आणि तसं काहीच नव्हतं. उगीच आईसमोर आपली फजिती झाली होती. अहो वंश, तसं काही नाहीये. या वेळेला आईंनाच फोन आला होता त्या दुकानातून. आपल्याला त्यांनी 3 चंद्रहार बनवून दिले होते की नाही लग्नाच्या वेळेला, आणि आपल्याला जसे हार बनवून दिले जसेच्या तसे ते कुणालाच दुसऱ्याला देत नाहीत. हो, ते आपले डिझाईन कुठे रिपीट करत नाहीत. हा, आणि तोच हार घेऊन तो पिंट्या तिचा भाऊ विकायला आला होता दुकानात. म्हणजे तिच्या आईने हट्टाने आपल्याकडनं मागून घेतलेला चंद्रहार विकायला काढला. बघा ना. अहो, अडून बसली होती ना श्रीला ओवाळणार नाही म्हणून, जोपर्यंत हार मिळणार नाही. हो, आठवतंय ना मला. शिवाय त्यांच्या लग्नातल्या दागिन्यांचा खर्च, साड्यांचा खर्च सगळी बिलं आपणच दिली की. हे कुणासाठी केलं तिने? श्रीसाठी. मग आता सगळ्या गोष्टींचा सोक्षमोक्ष लावलाच पाहिजे. हा. श्रीला सुद्धा कळू देत ना कुठल्या मुलीशी लग्न झालंय त्याचं. त्याला सुद्धा कळू दे ना कुठल्या मुलीशी लग्न केले त्यांनी. मी आलेच. हा, वंश, तुम्ही कुठे चाललात? अगं आईशी बोलायला लागेल ना आता मला. हा, आईशी बोलून घ्या. आलेच. वंश आता आईशी बोलणार. मलाही कुणाशी तरी बोलावं. नर्मदा वहिनीने सांगायला हवं. वहिनी, आई म्हणजे इंदुबाईनी जे म्हणालीये ते खरं आहे. तर ते कळेल आता. अगं तिचा भाऊ चंद्रहार घेऊन आपल्या ज्वेलरकडे गेला याचा अर्थ उघड आहे आई. बेबी, जे डोळ्यांना दिसतं ते खरं असतंच असं नाही. खात्री करून घेतल्याशिवाय आपण कधीही बोलू नये. आपले आरोप बिनबुडाचे ठरले तर आपणच तोंडघशी पडतो. सारासार विचार केल्याशिवाय जाब विचारू नये. आई, हे झालं चंद्रहाराच्या बाबतीत. बाकीच्या दागिन्यांची बिलं आपण चुकती केली आहेत त्याचं काय? केली ना चुकती ती. अगं पण त्याचा जाब नको का विचारायला? ती बिलं चुकती करण्याआधी विचारायला हवा होता. आता काय उपयोग? अगं काय उपयोग म्हणजे? ती बिलं आपण चुकती केली कारण आपल्याला लग्नात प्रॉब्लेम्स नको होते. हो ना, मग आपण आपल्याच कारणासाठी ती बिलं चुकती केली होती. आता ते उकरून काढणं सभ्यपणाचं नाहीये बेबी. आणि तिची आई जे वागते ते सभ्यपणाचं आहे का? तिला सभ्यपणाचा दाखला कुणीही दिलेला नाहीये, म्हणून तर त्यांच्यापासून अंतर ठेवू नये मी. पण तरीही आई माझं. बेबी, मी तुला 1000 वेळा सांगितलंय, आपली बाजू कितीही बरोबर असली तरी आपण अनरिझनेबल बोलणार नाही याची आपणच काळजी घेतली पाहिजे. मुद्द्याला धरून बोलणं महत्वाचं. जे झालं ते झालं. आपण बिलं चुकती केली हा आपला चॉईस होता. आता त्याचा जाब विचारण्यात काही अर्थ आहे का? तुम्हाला प्रॉब्लेम होता तर तेव्हाच तुम्ही नकार द्यायला हवा होता. आता काय उपयोग? आता फक्त चंद्रहाराविषयी बोलायचं. आई, मला नाही पटत आहे तुझं. नंतर पटेल तुला ते. अच्छा, म्हणजे त्यांनी कसंही वागलं तरी आपण चांगलंच वागायचंय, याला काय अर्थ आहे? थांब जान्हवी, आम्हाला तुझ्याशी बोलायचंय. कशाबद्दल? बोला ना. चंद्रहाराबद्दल. हार पाहून तो दुकानदार दचकला का? कोणाला तरी फोन पण करत होता. हार मामाच्या पेटीत मिळालाय. मामाने काही लफडा तर केला नसेल ना, कारण नंतर बराच वेळ तो दुकानदार संशयानं पाहत होता माझ्याकडे. नाव पत्ता विचारायला लागला. हार पण ठेवून घेतला त्याने, नंबर सुद्धा घेतलाय. पण शोधत इथपर्यंत आलं म्हणजे, आणि हे सगळं बाबांना कळलं तर? आत्ता कुठे बाबांच्या नजरेत जरा आपलेपणा दिसतोय. काही झालं तरी बाबांच्या नजरेतून उतरता कामा नये. पिंट्या,
काय रे, काय झालं? नाही काही नाही बाबा. मग असं काळजीत का वाटतोयस? हं? बाबा ऍक्च्युली बिझनेसचा विचार करत होतो ना म्हणून. ते सोड रे, बिझनेसचं नको टेन्शन घेऊ, होईल सगळं व्यवस्थित. आणि हे बघ, तू जे काही करतोयस ना त्यामध्ये आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत. काय झालं आता, असं का बघतोयस? बाबा मी जरा पाय मोकळे करून येतो. पिंट्या, अरे अरे मिला, हे काय? हा काही खाल्लेलंही नाहीयेस. सकाळपासून असाच आपला चेहरा पाडूनच आलायस तू. चहा पण घेतला नाहीये. आई आई मी नंतर घेतो, आलोच. पोराचं ना काय चाललंय ना काही कळत नाही हो. खूप लहरी झालाय तो. अगं स्वतःच्या हिमतीवर काहीतरी करायला बघतोय ना तो, आपण सपोर्ट करायला हवं त्याला. हो खरंय. तुमची डॉक्टरांकडे जायची वेळ झालीये का? हो झाली. चल मी पण येते. नाही तू नको येऊ, मीच जाऊन येतो. अगं मला पण सवय होईल हळूहळू. येतो मी जाऊन. सावकाश या. हो. तुला कल्पना नसेल, पण आपला ज्वेलर आपल्यासाठी स्पेशल दागिने बनवतो. आपली डिझाईन्स तो इतर कुणालाही देत नाही. आपण 3 चंद्रहार घेतले होते. एक तुझ्यासाठी, एक श्रीनं सरूसाठी घेतला होता आणि एक तुझ्या आईसाठी घेतला होता. माझ्या आईसाठी? आईसाठी का घेतला होता? तुला माहित नव्हतं हे? नाही, आत्ता कळतंय मला. माझा नाही विश्वास बसत यावर. हो माझाही नाही विश्वास बसत यावर. पण आईला चंद्रहार का दिला तुम्ही? दिला नाही, घेतला त्यांनी. बेबी, मला सांगा ना प्लीज, आईने का घेतला चंद्रहार तुमच्याकडून? ते नंतर बोलूया. आता आपल्या ज्वेलरकडे ते 3 चंद्रहारापैकी एक चंद्रहार विक्रीसाठी आलेला आहे. तुझ्या आईला विचार, तिने तो पाठवलेला आहे का म्हणून. चंद्रहार विक्रीसाठी? आई, असं तर झालं नसेल ना की जान्हवीच्या घरी चोरी झाली आहे आणि चोरच तो हार विकायला घेऊन गेलाय? तिचा भाऊ तो चंद्रहार विकायला घेऊन आलेला होता. I think what Mr. Ved Pathak said is right. But sir, then we have almost no margin. हे सुरुवातीला. पण रिकवर करेपर्यंत आम्ही. Excuse me. हा मावशी एका महत्वाच्या मीटिंग मध्ये, नंतर फोन करतो. अरे श्री, ऐक. मावशी ऐक ना, अर्धाचा फोन करतो. बाय 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 बाय. श्री, असं काय करतो हा मुलगा? सॉरी सॉरी, कुठे होतो आपण? सर, यांच्या टर्म्स अँड कंडिशनवर हे प्रोजेक्ट वर्कआउट नाही होणार. नाही पण आमच्या टर्म्स. हो पण आमच्याही कंपनीच्या काही पॉलिसीज आहेत ना, ते आम्ही नाही बदलू शकत. म्हणजे तुमचं प्रपोजल उत्तम आहे, पण आमच्या लिगल डिपार्टमेंटनी जर ग्रीन सिग्नल दिला नाही तर आपल्याला पुढे नाही जाता येणार.
आई, आमच्या लग्नाच्या वेळी आई आजींनी चंद्रहार दिला होता का तुला? का ग? काय झालं? आई, दिला होता का? हो, म्हणजे काय झालं? लग्नात त्या म्हणाल्या की तुमच्या गळ्यात काहीच दिसत नाहीये, ते बरं दिसत नाही, म्हणून त्यांनीच मला खूप आग्रह केला. का ग, तुला कोणी काही बोललं का? आई, तू तो चंद्रहार विकायला पाठवलायस का? मी? नाही ग. का, काय झालं? पिंट्या चंद्रहार विकायला घेऊन गेला होता ज्वेलरकडे. मेल्यानं घरातच दरोडा घातला की काय? तू एक मिनिट जानू. मी पाहते, थांब. हॅलो. हॅलो. नाही अगं, माझा आहे. पिंट्याला पाठवलं नव्हतंस ना नक्की? नाही. का ग, काय झालंय सांगतेस का जानू जरा? मी नंतर बोलते. तू आईचा चंद्रहार घरीच आहे, तिने तो विकायला दिला नाहीये. तुम्ही दोघी तुमचे चंद्रहार घेऊन या बरं. हो, आलेच. सरू, आणतेस ना? हो. अगं सरू, मी तुझा चंद्रहार घेऊन यायला सांगितला. हो, चालले. मग इकडे कुठे? श्रीकडे ठेवलायस का? हो, श्रीकडेच ठेवला होता मी हार. आण जा. जान्हवी, प्लीज श्रीला फोन कर ना. काय झालं सरू मावशी? ते नंतर सांगते ग, आधी फोन कर तू श्रीला. लाव लवकर. लागतोय? एक्सक्यूज मी. हा जान्हवी, अगं महत्वाची मीटिंग मध्ये, नंतर बोल. बाय. बोलतोय का काय? मला दे. काय झालं? तो कामात आहे. अरे देवा, काय झालंय सरू मावशी? मला सांगा, काय झालंय? तेव्हा मला माफ कर. श्री बाळा, मला माफ कर रे. श्री, प्लीज माझ्यावर रागवू नकोस, पण मला दुसरा कुठला पर्याय दिसत नाहीये जान्हवीला सांगण्याशिवाय. काय बोलताय तुम्ही? काय झालंय सरू मावशी? जान्हवी, मी ते एक मिनिट हा, मी पटकन चंद्रहार आयाजींना देऊन येऊ? नाही म्हणजे त्यांना तात्काळ ठेवणं बरं नाही दिसत ना. मी पटकन जाऊन येते. तुम्ही दिलात का? नाही, त्याच संदर्भात आहे. काय? लग्नात तुझा चंद्रहार हरवला होता ना? हो, तो सफाई कामगाराला सापडला म्हणून बरं त्यांनी श्रीला आणून दिला आणि श्रीने दिला मला. नाही, श्री तुझ्याशी खोटं बोलला. म्हणजे श्रीने तो हार ज्वेलर कडून आणला होता आणि तुला वाईट वाटू नये म्हणून त्याने खोटं सांगितलं तुला की हार मिळाला. आता त्या ज्वेलर कडून 3 चंद्रहारांचं बिल आलं ना, तेव्हा श्री माझ्याकडे आला आणि ऑलराईट, आपण पुढची मीटिंग ठरवू आणि मग त्याच वेळी बोलू. ठीक आहे. या. थँक्यू सो मच. थँक्यू. या.
श्री प्लीज 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 फोन उचल रे. ओके सी यू, भेटूया लवकरच. सर या. अजून तू इथेच? आई खाली बोलवते ना तुला. हो हो येते. पाच मिस कॉल, इतक्या वेळा का फोन करते? काय प्रॉब्लेम आहे? साहेब चहा आणू? नाही नको, मला निघायचंय. काय झालंय साहेब? अरे जान्हवी खूप फोन करते. आय डोंट नो काय झालंय. युजली ती इतके फोन करत नाही, म्हणजे माझ्या कॉलसाठी थांबते, पण आज खूप फोन करते. घरी जायला हवं. चल जरा घाई ते निघतो. बाय. म्हणजे तो चंद्रहार तू तुझ्या भावाला दिलास? आई अजींसमोर श्रीला खोटं पडू द्यायचं नाही आपल्याला. तुम्ही ऐका माझं. हा हार तुमचा आहे असं सांगा आई अजींना. हे घ्या. नाही आई, हा चंद्रहार तिचा आहे. सरू मावशी, मला पाठीशी घालण्याचा प्रयत्न नका करू. हा चंद्रहार तुमचा आहे हे माहिती आहे ना तुम्हाला. माझा चंद्रहार मी माझ्या भावाला दिलाय. का? आय एम सॉरी. हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही जान्हवी. चूक झाली माझ्याकडून. तुला दिलेले दागिने हा या घराने सून म्हणून तुला दिलेला सन्मान होता, आणि तो तू बाजारात विकायला काढलास. आय एम सॉरी. मला काय वाटतं, आई काहीतरी पैशाची अडचण आली असेल त्यांची. इतकंच होतं ना, तर तुझ्या आईला सांगायचं होतं चंद्रहार द्यायला. आणि खूप दागिन्यांची बिलं आम्ही दिली. एवढीच अडचण होती तर आईला सांगायचं होतं त्यातले दागिने काढून दे म्हणून. आज तू चंद्रहार दिलायस, उद्या तू काहीही उचलून देशील तुझ्या माहेरच्या लोकांना. यापुढे असं नाही होणार. पण तू हे केलंसच का? आणि इतका वेळ ही नाटकं का केलीस? जर तुला माहित होतं की तू तुझ्या भावाला चंद्रहार दिलायस, तर मग आईला फोन करण्याचा, वर जाऊन चंद्रहार आणण्याची नाटकं कशाला करायची? तिला वाटलं असेल दाखवायला कशाला सांगेल कोण, खपून जाईल. हे तू चांगलं केलं नाहीस जान्हवी. तू घरात आलीस पण तुझा स्वभाव बदलला नाही. श्रीसाठी आम्ही गप्प बसतो, पण आमच्या गप्प बसण्यालाही मर्यादा आहेत. तुझा खोटेपणा संपतच नाहीये. तुला दिलेले दागिने तुझे आहेत, त्याचं काय करायचं हा सर्वस्वी तुझा प्रश्न असला तरी ते या घराण्याचे दागिने आहेत. या घराण्याचा सन्मान आहे. परवा तू 2 पावलं आमच्या जवळ आलीस, पण आज 100 पावलं मागे गेलीयस. तुझ्याकडून वेगळं वर्तन होऊन माझं मत बदलेल अशी आशा होती मला, पण आज उरली सुरली आशाही तू मारून टाकलीस. आता मी तुझ्याकडून कसलीच अपेक्षा ठेवणार नाही. दिला होता चंद्रहार आपल्या भावाला तर तसं सांगायचं ना. आपल्याला वाईट वाटलं असतं, पण मनातून उतरली तर नसती. पण तिनं तसं केलं नाही. जेव्हा सिद्ध करायची वेळ आली तेव्हा पलटली. सवयच आहे तिची.
आणि सवयी मरेपर्यंत माणसाबरोबर असतात. आई, पण तिचे आणि तिच्या घरच्यांचे अनेक गुन्हे आपण माफ केले, पण किती काळ असं जमणार आहे आपल्याला? या घरात आल्यानंतर वेगळं वागण्याची अपेक्षा होती मला, पण ते शक्य नाहीये. श्रीची निवड ठार चुकली आहे असं म्हणायला आता मला संकोच वाटणार नाही, आणि भीती तर त्याहूनही नाही. तू अशीच वागत राहिलीस तर या घरात तुझा निभाव लागणं कठीणच नाही, अशक्य आहे. बेबी तू प्लीज आईना समजाव ना. काय समजावू मी? बेबी हेच की हेच काय काय समजावून सांगू मी तिला की जे काही चाललंय ते सगळं विसरून जा आणि आनंदाने दुसऱ्यांचा स्वीकार करायचंच ना. आयुष्यभर ज्या खोटेपणाचा तिरस्कार केलेला आहे तिने, लबाडीचा तिरस्कार केलाय, ते सगळं डोळे उघडे ठेवून बघत राहा आणि तरीही आनंदी राहा असं सांगायचंय तिला. बेबी वंस, चिडू नका इतक्या. मी विनाकारण चिडत नाही शरयू. मान्य आहे बेबी, अगदी मान्य आहे, पण आपल्याला काहीतरी तोडगा काढायला पाहिजे ना. मी काय म्हणते, हे सगळं आत्ता जान्हवी समोर बोलायलाच हवंय का? का? ऐकू दे तिला. हे सगळं तिच्याचमुळे झालंय ना. तिच्यामुळे नाही झालं हे सगळं. मग कुणामुळे झालंय सगळं? सरू मावशी, मला पाठीशी घालण्याचा प्रयत्न नका करू. माझं चुकलंय तर चुकलंय, आणि शिक्षा भोगायची तयारी आहे माझी. साळसूतपणाचा आव्हानाची काही गरज नाहीये, हे लक्षात ठेव. कारण आता श्रीकडे बघून सुद्धा आई तुला माफ करेल असं मला वाटत नाही. पण बेबी मग आता काय करायचं आपण? आता जे काही करायचंय ना ते श्रीनीच करायचंय. चल आपण तुझ्या खोलीत जाऊ. एक मिनिट शरयू, तू कुठेही जायचं नाहीयेस. का? मी जे सांगतेय ते नीट ऐक. आईचा मूड आपल्याला माहिती नाही, आणि जोपर्यंत या प्रकरणाचा निकाल लागत नाही तोपर्यंत आपण कुणीही असं काहीही वागायचं नाही जेणेकरून आई आपल्यावर चिडेल. हे सगळं श्रीला कळता कामा नये. ते आता शक्य नाहीये वहिनी. पण बेबी हे बघ वहिनी, तुला जर तिला पाठीशी घालायचं असेल तर तू खुशाल घाल, पण श्रीला हे कळलंच पाहिजे. बेबी मी काय म्हणते, नाही, मी बोलते आईशी. फार झालंय आता, पाणी डोक्यावरून चाललंय. देव तरी या घराशी असं का वागतो कोणाचं? मी देवाला साकडं घालून येते, तो या प्रसंगात आपल्याला नक्की निभावून नेईल. प्रश्न आपला नाहीये सरे, प्रश्न जान्हवीच्या निभण्याचा आहे. आणि मला नाही वाटत ती आता. असं नको म्हणूस ग ताई, काहीतरी नक्की होईल. मी आलेच. मला काही झालं तरी हे कानावर घातलंच पाहिजे. वहिनी, मी येते हा 2 मिनिटात. आई मी सरळ फोन करू का श्रीला? नको, तो कामात असेल, ड्रायव्हिंग करत असेल तेव्हा टेन्शन नको.
घरी येऊ दे त्याला. आल्याला मी त्याला सांगणारच आहे. किती वेळा माफ करायचं हिला? माफ केलं, सुधारण्याची संधीही दिली, पण या मुलीमध्ये काहीही फरक नाहीये. पहिल्या भेटीत वागली ना तशीच वागली आज ती. चंदनावर कुऱ्हाड पडली तर पात्यालाही चंदनाचा वास येतो म्हणतात. पण सुसंस्कृत घरात येऊन सुद्धा या मुलीमध्ये त्याचा अंशही आलेला नाहीये. आई अगं, मूळ वृत्ती कशी बदलणार? तेच ना, आपला भोळा शंकर सापडला तिला, त्यामुळे फावतंय तिचं. हिच्याबरोबर कसा संसार करणार आहे तो देवच जाणे. हो, कसा संसार करणारे देवच जाणे. ही इतकी लबाड आहे ना की आपल्या मुलाला विकून खाईल. माणसं जन्मानं नाही कर्मानं आपलं भविष्य ठरवतात. ही गरीब घरातली होती, फार सुसंस्कृत नाही, तरी आपण स्वीकारलं तिला याच आशेवर की ही बदलेल. पण माझाच अंदाज बरोबर ठरला. असं वागणाऱ्या माझ्या मुलांनाही मी थारा दिला नाही घरात, आणि श्रीकडे पाहून हिच्या चुकांकडेही कानाडोळा करत आले. पण आता मात्र ते शक्य नाहीये. आणि आई, आता काही हातचं राखून ठेवायचं नाहीये. जे आहे ते सगळं बोलून मोकळं व्हायचंय. आता सांगण्या पलीकडे गेलंय. आता सोक्ष मोक्षच लागू दे. काय करू काय करू? श्रीला फोन करू का? नाही, नको. कामात असेल किंवा किंवा प्रवासात. घरी आला की सांगता येईल त्याला. पण कुणाशी तरी बोललं पाहिजे ना. काय करू काहीच सुचत नाहीये. बाबांशी बोलू का? नको, त्यांना कशाला त्रास. आई आजी आता मला कधीच माफ करणार नाही तसं वाटतंय. पण आईने लग्नात सोन्याची जर असलेली साडी मागितली आणि चंद्रहार सुद्धा. असं कसं करू शकते आई? आणि का केलं असेल तिने? काय स्टँड घेतील आई आजी? मी श्रीला वाचवण्यासाठी श्रीचंच काम अवघड तर नाही ना करून ठेवलं? काय म्हणेल श्री? श्री काहीच सुचत नाहीये रे मला. आई आजी खूप चिडल्यात माझ्यावर. प्लीज श्री, येणार आहे लवकर. आई, ए आई, काय झालंय? श्री, किती उशीर केलास रे घरी यायला? अगं माझी कामं चालू होती. ए पण काय, तुला काय झालंय? का रडतेस? माझ्या हातात काहीच नाही राहिलं रे. म्हणजे कधीच नव्हतं माझ्या हातात काही. तुझे बाबा घर सोडून गेले तेव्हा काहीच नव्हतं माझ्या हातात. आई तू शांत हो, शांत हो. तुला पाणी देऊ? शांत हो. मला सांग काय झालं? श्री, आपल्या घरात संसार टिकत नाहीत रे. आता काय झालं? मी काय पाप केलंय कोणाच ठाऊक. जे घडू नये असं वाटतं ना तेच पुन्हा पुन्हा घडतंय. आई तू प्लीज शांत हो, शांत हो प्लीज. सांग मला काय झालं? पुन्हा वाद झाले घरामध्ये. कोणाचे? कुणाचे होणार? आई सांग ना मला काय झालंय? आई खूप चिडल्या रे. कुणावर? जान्हवीवर. का? आई, आई प्लीज शांत हो, शांत हो प्लीज. सांग मला. नाही, माझ्याच्यानी नाही सांगवणार. गोष्टी आता हाताबाहेर गेल्यात. आपल्या घराची गडी कधीच नीट नाही बसणार आहे आता. असं काहीही होणार नाहीये आणि काही हरकत नाहीये. तुला आत्ता सांगता येत नसेल ना तर नको सांगूस, पण प्लीज शांत हो. तुझ्या डोळ्यात पाणी नाही बघवत मला. शांत हो. नाही रडत मी, पण तू जाऊन तिच्याशी बोल. कोणाशी? जान्हवीशी. अरे हो, मी ऑफिसमध्ये असताना जान्हवी मला खूप वेळा फोनही करत होती, पण मी मीटिंग मध्ये होतो त्यामुळे फोन नाही घेता आले. मी बोलतो तिच्याशी. श्री, आता तू जा. आई खूप चिडल्यात रे. मला तर काही समजत नाही काय करायचं. तूच आता काहीतरी कर. आई विश्वास ठेव माझ्यावर, सगळं काही नीट होणार. हा, आणि आता तू शांत हो बरं. मी जान्हवीशी बोलतो. शांत हो.
जान्हवी, कुठे होतास? किती उशीर केलास रे यायला? फोनवर फोन करते तुला. जान्हवी, मी कामात बिझी होतो, पण नंतर मीही तुला फोन करत होतो. खूप उशीर केलास तू फोन करायला. का? काय झालंय? इथे तू अपसेट आहेस, आई खाली रडते. काय काय झालंय? काय आई काही बोलल्या तुला? नाही, आई सुद्धा मला काहीच म्हणाले नाही. काय झालंय? प्लीज सांग ना मला, काय झालंय? तू तू जा फ्रेश हो. जान्हवी, मी फ्रेश आहे. आय एम ऍब्सोल्युटली फाईन. सांग मला काय झालंय. बस ना. जान्हवी, प्लीज सांग मला आता काय झालंय. मी तुला काही सांगणार आहे, तू मला खरं सांगणार आहेस. चंद्रहाराची काय भानगड आहे? म्हणजे सरू मावशींनी मला सांगितलंय तसं? अरे देवा. सांग ना श्री. आई जी म्हणते ते खरंय. तुम्ही केलेली पाप तुमचा पिछा सोडत नाहीत. म्हणजे सरू मावशी म्हणतात ते खरं आहे? जान्हवी, तुझ्याकडनं हरवलेल्या चंद्रहाराचा इशू होऊ नये म्हणून हे सगळं केलं मी. तुला आयजीने दिलेला चंद्रहार तू लग्नात घालणं हा माझ्या आयांसाठी एक प्रेस्टिज इशू होता. आणि यावर आता कोणी दुखावलं जाऊ नये आणि अल्टिमेटली तुझ्यात आणि आयांमधलं अंतर वाढू नये म्हणून मी तिसरा चंद्रहार मागवून घेतला. आता या सगळ्या लग्नाच्या गडबडीमध्ये त्याच वेळी त्याचं बिल पे करायचं राहून गेलं माझ्याकडनं. हे चुकलं माझं. तुलाही माझा खूप राग आला असेल ना? नाही श्री. नाही ग, तुझं बरोबर आहे. तुला वाटत असेल की कोणाशी लग्न करून बसली मी, जो सतत खोट्यावर खोटं बोलतोय. प्लीज असं नको बोलू श्री. तू असं वागायला नको होतंस असं आत्ताही वाटतंय मला. पण तुझा हेतू कलह टाळणं होता ना. तुला आवडतं म्हणून तू खोटं बोलला नाहीस. आणि त्यावर एकदा स्वच्छ बोलणं झालेलं असताना पुन्हा त्याच गोष्टीवरून मी गैरसमज नाही करून घेणार. नाही, मला मान्य आहे माझं चुकलंय. पण मला त्यावेळी जे सुचलं, जे वाटलं ते मी केलं. आता त्याला तुम्ही चूक म्हणा, गुन्हा म्हणा किंवा पाप म्हणा, पण घडलंय माझ्याकडून ते. तू जे करतोस त्यात तुझी अर्धांगिनी म्हणून अर्धा वाटा माझा आहे. तुझ्या प्रत्येक गोष्टीसाठी अर्धी मी जबाबदार आहे. नाही 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 जान्हवी, माझ्या या चुकीची झळ मी तुझ्यापर्यंत पोचू देणार नाहीये. त्याला आता खूप उशीर झालाय श्री. म्हणजे बस. नाही, मी ठीक आहे. मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचंय. बस. अगं नाही, मी खरंच ठीक आहे. आणि सगळ्यात आधी माझ्यामुळे जो काही मनस्ताप झालाय त्याबद्दल मला तुझी, इनफॅक्ट घरातल्या सगळ्यांचीच माफी मागायची. मला तुझ्यामुळे मनस्ताप झालेला नाहीये श्री. पण आईजी, खरं तर त्याला मी जबाबदार आहे. तुला सगळा प्रकार कळला असेलच श्री. ते खरं नाहीये. आता खरं खोटं करायची वेळ निघून गेलीये श्री. नाही आईजी. तू काय बोलणार आहेस याची कल्पना आहे मला. नाही नाही, तुला कल्पना नाहीये. चुकीच्या माणसांना डिफेंड करणं अपात्री दान देण्यासारखं आहे श्री. त्यानं माझं मत बदलणार नाहीच, वेळ मात्र वाया जाईल. आईजी, मी कुठल्याही चुकीच्या माणसाला डिफेंड करत नाहीये. मुळात माणसं चुकीची नसतातच, परिस्थिती चुकीची असते आणि त्यामुळे माणसं चुकीचं वागतात. आणि चुकीचं वागणाऱ्या माणसाला क्षमा करून त्यांना परत नव्यानं चुका करण्याची संधी द्यायची आपण. नाहीतर मग काय त्यांना गळफास लावायचा का?
आई आजी, अगं छोट्या छोट्या घरगुती चुका, घरगुती थापा आहेत ह्या. हा काय मोठा गुन्हा आहे का? आणि आपल्या माणसासाठी आपण जर काही खोटं बोललो असू तर इतकी मोठी गोष्ट आहे का ती? पोटासाठी आणि परक्याशी खोटं बोलणं हे एक वेळ माफ केलं जाऊ शकतं श्री. पण ज्यांनी तुमच्यावर विश्वास टाकलाय त्याच्याशी खोटं बोलणं हा कायद्याच्या दृष्टीनं गुन्हा नसेलही, पण नैतिक दृष्ट्या ती फार मोठी चूक आहे. आपल्या जवळच्या माणसांना फसवणं याच्यासारखा विश्वासघात नाही, आणि त्याला क्षमाही नाही या घरात. या घरात ज्यांनी तुमच्यावर विश्वास टाकलाय त्याच्याशी खोटं बोलणं हा कायद्याच्या दृष्टीनं गुन्हा नसेलही, पण नैतिक दृष्ट्या ती फार मोठी चूक आहे. आपल्या जवळच्या माणसांना फसवणं याच्यासारखा विश्वासघात नाही, आणि त्याला क्षमाही नाही या घरात. या घरात या घराचे काही नियम आहेत श्री, आणि ते या घरात येणाऱ्या प्रत्येकाला बंधनकारक आहेत. या फॅमिलीत कुणी नवीन व्यक्ती आली म्हणून तिला खोटं बोलण्याची सवलत मिळू शकत नाही. यात बदल नाही, तू कुणाला कितीही डिफेंड केलंस तरी. आई आजी, मलाच तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. तू बस ना, शांतपणे बस ना. मी ठीक आहे श्री. तू तिची बाजू घेणार असशील तर आत्ताच सांगते, त्याचा काहीही उपयोग होणार नाही. अय्याजी, मला कोणाचीही बाजू घ्यायची नाहीये. मला फक्त खरं काय घडलं होतं हे सांगायचंय. ते मला माहित नाही असं वाटतं तुला? तशी खात्री आहे मला. आणि ती फोल ठरली तर मग तू सांगशील ती शिक्षा भोगायला तयार आहे. माझा निर्णय ठरलेला आहे. या घरात राहण्याची पात्रता नसलेल्यांनी या घरातून मानानं निघून जावं. यातच सगळ्यांचं भलं आहे असं मला वाटतं. या उपर तुला काही सांगायचं असेल तर सांग. तुझं ऐकून घेतल्यावरही माझा निर्णय तोच असेल हे मी तुला आत्ताच सांगते. अय्याजी, तुझा खरा गुन्हेगार मी आहे. मला माहित आहे ते. तू तिला लग्न करून या घरात आणलीस म्हणून तुला असं वाटतंय. तिच्यावर तू टाकलेला विश्वास तिने सार्थ केला नाही. हा दोष तुझा नाही, तिचा आहे. आपल्यावर टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नये ही समज प्रत्येकाला असतेच असं नाही श्री. अय्याजी, तसं काही नाहीये. मग कसं आहे? अगं जान्हवीची यात काही चूक नाहीये. ती चंद्रहारा बाबतीत खोटं बोलली नाही. बोल. आणि तरीही तू म्हणतोस तिचा दोष नाही. अय्याजी, जर तिचा काही दोष असेलच ना तर तो इतकाच की तिने स्वतःच्या नवऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. दॅट्स इट. म्हणजे मी तुझ्याशी खोटं बोललोय.